नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी। पण ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी। पण ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी। आणि या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा भाव आहे तो कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो अचूक उत्तर की अखेर असं काय होणार आहे की ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये कापसाची बाजारभाव पातळी 7000 ते 7500च्या दरम्यान होती। आणि लक्षात घ्या मित्रांनो, मोदी सरकारने या ठिकाणी खाद्यतेल आयात शुल्क 20% वाढवलं। यामुळे पाम तेल, यामुळे सोयाबीन तेल, यामुळे सूर्यफूल तेल, यामुळे मोहरी तेल, यामुळे शेंगदाणा तेल, यामुळे करडई तेल सर्वांचे भाव वाढले। परंतु लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी घेतला गेलेला हा जो निर्णय तो याचा फायदा मित्रांनो कापसालाही होणार, कारण कापसामध्ये मित्रांनो एकीकडे रुई निघते तर दुसरीकडे मित्रांनो कापसाचं बीज निघतंय। आणि या बीजामध्ये मित्रांनो कापसाची आपल्याला सरकी पेंड मिळत असताना सरकी तेल विलग होतंय आणि यामुळे सरकी तेलाचे भाव वाढणार, मग पेंडीचे भाव वाढणार आणि आपोआप कापसाला आधार मिळणार। पहिलं कारण समजलं की या महत्त्वाच्या कारणामुळे आपल्याला कापसाचा बाजारभाव, इकडे सोयाबीन वाढलं की 100% ऑक्टोबर महिन्यात कापूस वाढणार। दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल मित्रांनो की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावर आज पण आहे 70 सेंट्स आणि इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव फक्त वाढू शकतो, घटण्याची अजिबात शक्यता नाही। आणि हेच महत्त्वाचं आणखीन एक कारण आहे की ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कापसाच्या भावाला इथं आधार मिळणार आणि जास्तीत जास्त जिनिंग्स ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार, म्हणून कापसाची मागणी वाढणार। या जर महत्त्वाचा कारणांचा विचार केला तर मित्रांनो 100% आता ऑक्टोबर महिन्यात कापसाचा बाजारभाव या ठिकाणी वाढणार आणि कापसाच्या बाजारभावात 500ची तेजी 100% येणार। आणि या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव हा सुरुवातीला 8000 पार ऑक्टोबर महिन्यात होणार आणि सगळं काय अनुकूल घडलं तर बाजारभाव 8500 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं मत आहे। तर मित्रांनो, भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।